राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अस्थी सोमवारी रात्री नागपुरात पोहोचल्या। राष्ट्रवादीच्या कार्यालयात सोमवारी या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। दरम्यान अस्थींच्या दर्शनासाठी अजितदादांच्या समर्थक आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ, लोकनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं अख्खं राज्य हळहळत आहे। अनेक लोक त्यांच्या निधनानंतर दुखवटा पाळत आहे। त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी बारामतीला राज्यभरातून त्यांचे समर्थक गेले होते, मात्र अनेकांना त्यांचं दर्शन घेणं शक्य झालं नाही। त्यामुळे पवार कुटुंबानं दादांच्या अस्थी प्रत्येक जिल्ह्यात पाठवून तिथेच विसर्जित करण्याचा निर्णय घेतला। यातच या अस्थी गणेशपेठमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सोमवारी रात्री आणण्यात आल्या आणि या अस्थी कलशाचं दर्शन मंगळवारी सकाळी 9 वाजतापासून सुरू झालं। दरम्यान आंभोरा येथील त्रिवेणी संगमावर दुपारी या अस्थींचं पूर्ण वैदिक मंत्रोच्चारात व शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं। यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येत भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतलं। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली। माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक कर्तबगार नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात नाही देशामध्ये त्यांची ओळख होती आणि अशा या नेत्याचं एकाएक आपल्या सर्वातून जाणं अशा अपघातामध्ये ज्याच्याबद्दल अनेक संशय व्यक्त केले जातात हे अतिशय दुःखद आहे। आज या ठिकाणी जे अजित पवार साहेबांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी अस्थिकलश इथे आलेला आहे नागपूरला। त्याचं दर्शनासाठी या कार्यालयामध्ये आज दादांचा अस्थिकलश ठेवलेला आहे। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे।